त्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चेंज होणार माझं स्टेटस आपला ट्रेंडिंग मराठी सॉंग तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आलं मोशन ॲपचं इंटरफेस दिसून येईल तुम्हाला. मित्रांनो आता काय करायचं आपल्या प्रोजेक्टवर टच करायचे. तर प्रोजेक्टवर टच केल्यानंतर मला करायचं आहे बिटमार्क प्रोजेक्ट बघा मित्रांनो 1 आणि 200 KB प्रोजेक्ट. मित्रांनो आता काय करायचं बिटमार्क प्रोजेक्टवर टच करायचे. तर मग फास्ट लिमिट वगैरे आहे मित्रांनो. आपल्याला जरा टाईम नाही मित्रांनो आणि आपली चार्जिंग पण नाही बघू शकता. तर अशा प्रकारे जो बॅकग्राऊंड फोटो आहे तो चेंज करायचा होते मित्रांनो. फोटो टॅप करायचे कलर अँड फ्लोरचे 3 डॉट स्टार्ट ऑप्शन क्लिक करायचे आणि मित्रांनो काय करायचं जर PNGचं ऑप्शन आहे मित्रांनो तर मी माझी स्वतःची PNG लावणार आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण आलेले आहेत. हा PNG पण इथे लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सिम्पली अशा प्रकारे. मित्रांनो काय करायचे असंच मग ग्रुपवर टच करायचे. ग्रुप 1 एडिट ग्रुपवर टच करायचे. ग्रुप अँड मार्कवर टच करायचे. एडिट ग्रुपवर टच करायचे. जो फोटो आहे तो कट करायचा मित्रांनो आणि मित्रांनो इथे याची जागी दुसरा फोटो घ्यायचा. इथे बघू शकता त्याच्या जागी आपण हवाला फोटो घेतलेला आहे. तर तो अशा प्रकारे लागलेला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे ते खिचून घेतलेले आहे आणि पुढचा पुन्हा ग्रुप गोलवाला तो मित्रांनो डिलीट करून घ्यायचा आणि मित्रांनो पुन्हा एकदा अशा प्रकारे तिथे हा वाला फोटो पिक लावायचा आहे. तर बघू शकता आणि अशा प्रकारे झूम इन ते कमी करून घ्यायचं आहे. मित्रांनो फोटो नीट सेट करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे सेट झालेलं पुन्हा एकदा बॅग येते. तुम्हाला काय करायचं शॉर्टकट मित्रांनो हेच करायचं आहे. तर बघा एक ग्रुप आहे मित्रांनो त्या दोघांना तेच करायचं. चला आपण जरा एकदा करून घेऊ. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे झालेले आहे. आता करायचं आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे. पहिल्या बिटमार्क करायचे नाही प्लस किंवाच करायचे मित्रांनो. मीडिया जायचे. मीडिया गेल्यानंतर मला करायचं आहे तर आपल्या इथे फोटो लावून गेले. तर फोटो कसं ॲड करायचे ते बघून घेऊ शकता मित्रांनो. आपण बघू शकता मित्रांनो हवा लावून फोटो तिला ॲड केलेले आहे. तर अशा प्रकारे तो फुल कंपोजिशन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम सिम्पल सेफ ट्रिक आहे मित्रांनो. हवाला फोटो घ्यायचा. हवाला फोटो ही मित्रांनो पिरियड कंपोजिशन एरिया टॅप करायचे आणि पुढचा वेग्स पार्ट आहे तो कट करून घ्यायचे. तर मित्रांनो आणि आपला जे हवाला फोटो आहे मित्रांनो तो वाला घ्यायचा मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टच फोटो लावून जायचे आहेत. मित्रांनो चला आपण जरा फोटो लावून देऊया पूर्णपणे. तर मित्रांनो अशा प्रकारे शॉर्ट फोटो लावून दिलेला. तर काय करायचं आहे जी आपली जी ब्लॅक शॅडो आहे मित्रांनो ती अशा प्रकारे रेक्टँगल बनवून मित्रांनो तेव्हा लॉंग प्रेस करून ती वरती खेचून घ्यायची अशा प्रकारे. मित्रांनो प्लस किंवा पुन्हा एकदा बिटमार्क येऊन प्लस किंवा टच करायची. आपला डाउनलोड्स फोल्डर ओपन करायचे. डाउनलोड्स फोल्डर आपण बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे डाउनलोड फोल्डर ओपन केल्यानंतर बायको तुझी मित्रांनो हा मित्रांनो जो PNG मित्रांनो लेटेस्ट PNG मित्रांनो आपण चेंज केलेलं म्हणून लिहिलं आहे. बघू शकता अशा प्रकारे झूमिंग करायचे आणि ट्रान्सलेशन जाऊन नीट ट्रान्सलेशन आणि ॲडजस्ट करून घ्यायची. तर बघू शकता तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची मित्रांनो. अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं आपलं जे इफेक्ट आहे मित्रांनो बघू शकतो डाउनलोड्समध्ये मी इफेक्ट केलेला आहे मित्रांनो. आपण सिम्पलचा तो शेक इफेक्ट मित्रांनो इथे घ्यायचा. हवाला शेक इफेक्ट घेतल्यानंतर इंक इफेक्ट आहे मित्रांनो. हवाला येताना त्याला काय करायचं ब्लेंडिंग याला प्रोसिजर जाऊन लाईटन करून स्क्रीन करून घ्यायचे आणि मित्रांनो तो इफेक्ट आहे त्यावर टॅप करायचे. डबल प्लस क्लिक करायचे. पॉप क्लिअर करायचे. पुढच्यावर क्लिक करून तो पेस्ट क्लिअर करायचे. पुढच्यावर क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे. अशा प्रकारे मित्रांनो शॉर्टकट तुम्हाला करायचे. तर आपण जर एकदा करून घेऊ चला. मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर पुन्हा एकदा बॅग घ्यायचे आणि आपली जो इफेक्ट आहे मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट तो मित्रांनो ओपन करून घ्यायचे. तर अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर त्या फोटो टॅप करायचे. इफेक्ट द्यायचे 3 फोटो द्यायचे आणि कॉफी इफेक्ट करायचे. पुन्हा एकदा बॅग घ्यायचे आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट द्यायचे आणि आपले जे फोटो आहेत त्यांना आपण इफेक्ट लावलेलं नाही आहे नीट तर तो इफेक्ट लावून घ्यायचा. तर बघू शकता आपल्या फोटोला फोटो टॅप करायचे. इफेक्ट द्यायचे 3 फोटो द्यायचे. कॉफी इफेक्ट केले तर पेस्ट इफेक्ट करून टाकायचे. पुढच्या फोटो आपण पेस्ट इफेक्ट करून टाकायचे. त्याच्या पुढच्या फोटो आपण पेस्ट इफेक्ट करून टाकायचे. अशा प्रकारे मित्रांनो करून टाकायचे तुम्हाला शॉर्ट पाथ. एकदम फुल खतरनाक ट्रेंडिंग असा व्हिडिओ झालेला आहे. आणि मित्रांनो काय करायचं आपलं जे पासवर्ड आहे मित्रांनो तो 491 आहे मित्रांनो.
तर तुम्ही एकदम सिम्पलचं 4919 पासवर्ड आहे तो टाकून घेऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. ते एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, वरच्या ऑप्शन क्लिक करायचे एक्सपोर्टच्या.